नमस्कार मित्रांनो, मी दीपक देशपांडे. मी एक फ्रीलान्स पत्रकार आहे. आज आपल्या चर्चासत्रामध्ये हिंद पुनरुत्थान संस्थाचे कार्यकारी अध्यक्ष श्री मुकुंद पुराणिक आपल्याबरोबर उपस्थित आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर या संस्थेच्या संदर्भात काही चर्चा करणार आहोत. पुराणिकजी नमस्कार. 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 चर्चासत्राला सुरू करण्या अगोदर मी आपल्याला विनंती करतो की आपण थोडीशी या संस्थेबद्दल माहिती द्यावी प्रेक्षकांना. साधारण याची कल्पना कशी आली, याचे सुरू करण्याचे हेतू काय होते, हे आपण आम्हाला आज सांगा. हिंद पुनरुत्थान संघ ही संस्था आम्ही 2021च्या प्रतिपदेला स्थापन केली. ह्या संस्थेला आम्हाला स्वामी पूज्य गुरु गोविंदगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले. शिवाय व्हेटरन एअर मार्शल भूषण गोखले यांच्या शुभेच्छाही प्राप्त झाल्या. 21 साली ही संस्था स्थापन केल्यानंतर सर्वसाधारणपणे आमच्या विचाराचं चक्र की आपण ह्या मार्गावर ह्या ट्रॅकवर कसं जायचं पुढे ते चालू होतं. आणि म्हणून मग दिल्ली स्थित आर्य रविदेवजी, पुणे स्थित ग्रुप कॅप्टन महाबलेश्वरजी देशपांडे हे आमच्या या संस्थेचे फाउंडर ट्रस्टी आहेत. त्यांच्या विचाराने, त्यांच्या पुढाकाराने आम्ही काही राष्ट्रवादी विचाराची मंडळी एकत्र आलो आणि ही संस्था स्थापन केली. प्रमुख उद्देश त्याचा हिंदू एकजूट करून या राष्ट्राला परत एकदा पूर्वीचे गौरवशाली दिवस पुनरुत्थान त्याचं व्हावं या दृष्टीने आम्ही ही संस्था स्थापन केली. या संस्थेचे आपले काही कार्यक्रम किंवा कसे काय पुढे काय तुम्ही करणार आहात याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. पुढच्या कार्यक्रमाची माहिती सांगतो, पण त्या अगोदर एक विषय मला स्वतःहून आवर्जून सांगावाचा वाटेल आणि तो असा की हिंद पुनरुत्थान संघ आम्ही का स्थापन केली, त्याच्या पाठचं प्रयोजन काय. त्याच्या पाठचं प्रयोजन असं एवढंच होतं की तुम्ही बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये राष्ट्रीय शब्द आहे, बरोबर. आणि राष्ट्रीय एकदा शब्द आला की त्याच्यामध्ये हिंदू तर मोडतातच, पण अन्य पंथाची समुदायही मोडतात. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या पद्धतीने ह्या एकूण सेवाभावी संस्थेकडे बघतो ते दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने ते योग्यच आहेत आणि योग्य आहेत. म्हणूनच आज 100व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं. त्यांची आलोचना करण्याचं काही कारण नाही. संघ आपल्या स्थितीत आणि आपल्या ठिकाणी अत्यंत योग्य आहे. किंतु हमारी सोच थोडी अलग आहे. हिंद पुनरुत्थान संघामध्ये आम्ही असा विचार केला की जर हिंदूंची एकजूट झाली तर या हिंदू एकजुटीने जे राष्ट्र उभे राहील ते सुद्धा एक राष्ट्रवादी विचारांचे राष्ट्रच असेल. मग तुम्ही त्याला हिंदू राष्ट्र म्हणा किंवा प्रखर विचारांचे राष्ट्रवादी राष्ट्र म्हणा, एकूण एकच. येणाऱ्या आगामी काळात काय प्रोग्राम असतील असा तुमचा एक उपप्रश्न होता. मला सांगायला आनंद वाटतो की येत्या 25 डिसेंबरला आम्ही हिंद पुनरुत्थान संघाचं पहिलं अधिवेशन भारताच्या राजधानी दिल्ली येथे भरवतोय. आणि ह्या दिल्लीच्या अधिवेशनामध्ये आम्ही जो पहिल्यांदा विचार केला आणि आज महिन्याभराचा काळ लोटला, या महिन्याभरात आम्हाला उदंड आणि प्रचंड प्रतिसाद या अधिवेशनाकरता लागतोय. प्रामुख्याने एकाच राज्याशी मर्यादित आहे का अनेक राज्यातली लोक यामध्ये समाविष्ट आहेत? नाही, असं आहे दीपकजी, आमची ओरिजिनली पॅन इंडिया ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे संपूर्ण भारत राष्ट्रातच आम्ही विचार करतो. आमच्या संस्थेच्या नावामध्येच हिंद आहे. हिंद म्हणजेच भारत असं आम्ही मानतो आणि हिंद म्हणजे हिंदू असंही मानतो. तर इट्स अ पॅन इंडिया ऑर्गनायझेशन. पण आत्ताच्या अधिवेशनाला आम्ही प्रामुख्यानं ज्या हिंदूंवर अत्याचार आणि कन्व्हर्जनचे प्रचंड कलंक सातत्याने त्यांच्या जीवनात कोसळत आहेत, तर त्या नॉर्थ ईस्ट राज्यामधल्या हिंदूंचा प्रश्न प्रामुख्याने प्रॉमिनन्सवर आणावा आणि त्या हिंदूंना पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रवाहात आणि
रेस्ट ऑफ इंडियाच्या नेटवर्कमध्ये सामील करून घ्यावं, हा स्तुत्य प्रयत्न त्याच्या पाठी आहे. आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी जेव्हा म्हटलं की उदंड प्रतिसाद लाभतोय, तो उदंड प्रतिसाद ह्या नॉर्थ ईस्ट राज्यामधून आम्हाला लाभतोय. आत्तापर्यंत जवळजवळ शेकडो लोकांनी राष्ट्रीय अधिवेशनाला आपल्या खर्चानं, आपल्या इच्छेने या राष्ट्रीय अधिवेशनात यावं आणि काही पार्टिसिपेट करून पुढच्या आपल्या कार्यक्रमाची आणि पुढचा रोडमॅप ठरवावा या दृष्टीने बहुसंख्य लोकांनी प्रतिसाद त्याच्यात दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 26 डिसेंबरच्या सकाळी जंतर मंतर दिल्ली येथे एक धरण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्या धरण्याच्या कार्यक्रमाचा एक मूळ उद्देश असा आहे की जसं आपण वक्फ बोर्ड म्हणतो किंवा आता नवीन मागणी आपल्याकडनं आली की एक हिंदू सनातन बोर्ड असावा, तशी ह्या सफर झालेल्या लोकांची एक मागणी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकरता एक मायनॉरिटी लिंग्विस्टिक बोर्ड स्थापन व्हावं आणि त्याच्याकरता ते गेली कित्येक वर्षे सातत्यानं प्रयत्नशील आहेत, पण त्यांच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश येत नाही. तर तो धरण्याचा कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट की आमच्या भावना तुम्ही समजून घ्या आणि आमच्याकरता एक सॉर्ट ऑफ अ प्रोटेक्टिव्ह शिल्ड आम्हाला ह्या मायनॉरिटी लिंग्विस्टिक बोर्डतर्फे द्या, अशी त्यांची मागणी आहे. त्या मागणीतर्फे आम्ही ते उपोषण करणार. त्याच्यातनं आम्हाला खात्री आहे की कुठेतरी यश मिळेल आणि आम्ही योग्य राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योग्य खात्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि त्याचे डिव्हिडंड आम्हाला लाभतील. याच्या अगोदर असे काही प्रयत्न केलेत का आपण, म्हणजे आता तुम्ही याच्या अगोदर संघाने खूप प्रचंड प्रयत्न केलेच की, पण संघाने प्रयत्न करून सुद्धा हे बघा, एक लक्षात घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजींनी 1964 साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता, मग परत विश्व हिंदू परिषदेची स्थापना का करावी, तर हिंदू शब्दाने परत एकदा एकजूट आणावी म्हणून 64 साली स्थापना केली. 2024 साली 50 वर्ष झाली, पण 50 वर्षात हिंदू एकजूट झालाय का? दुर्दैवानं उत्तर नाहीये. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हिंदू एकजूट होणं हाच अग्रक्रमाने आपल्याला घ्यायला लागेल, मग कदाचित सगळ्या समस्या अपने आप दूर हो जाएगा, ऐसा हमारा ये सोच है. तर मित्रो, आज पुवाणेकर साहेबांनी जी माहिती दिलेली आहे आपल्या संस्थेबद्दल, अशाच विषयांवरती आपण पुन्हा पुन्हा परत भेटत राहू. तात्पुरते मी आपले आभार मानतो. नमस्कार आणि धन्यवाद. जय भारत.